नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जानेवारी महिना संपलेला आहे, ऑलमोस्ट आता शेवटच्या दिवसाकडे आहोत आपण. आणि फेब्रुवारी महिना सुरू झाला की मग सगळ्यांना वेध लागतात, ते म्हणजे गुंतवणूक विषयक काही मुद्द्यांचे. याचं कारण आपल्याला कर बचतीच्या दृष्टीने आपण पावलं टाकत असतो. तुमच्या कंपनीज देखील तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रूफ्स जे आहेत त्या मागत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर मग आपल्याला कमीत कमी कर कसा भरावा लागेल याच दृष्टीने सगळ्यांचे प्रयत्न सुरू असतात. आणि त्याचसाठी आम्ही आज हा खास एपिसोड घेऊन आलेलो आहोत की कर बचतीसाठी नेमके पर्याय तुमच्यासमोर काय आहेत. आणि त्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी याच्यासाठी निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत. गुंतवणूक सल्लागार सर, स्वागत तुमचं. धन्यवाद. आणि आज आपण सर पहिले काही ऑप्शन्स दाखवतो आणि मग प्रेक्षकांचे फोन्स देखील घेणार आहोत. तर तुम्ही देखील या ऑप्शन्सच्या अनुषंगाने किंवा तुमचे गुंतवणूक विषयक प्रश्न असतील तर त्याच्यासाठी आम्हाला फोन करू शकता. 661-60216. अगदी काही वेळामध्ये आम्ही तुमचे फोन घेणार आहोत. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचं आणि सलग प्रश्न विचारायचे. सर, आपण ऑप्शन्सना सुरुवात करूया. पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे ELSS. आपण त्याच्यावर एक नजर टाकूया. याची वैशिष्ट्य सुरुवातीला आपण बघतोय, याचा परतावा शेअर बाजारावर अवलंबून असतो. लॉक इन पिरियड आहे 3 वर्ष. सर, अश्विन, ELSS ही एक पॉप्युलर स्कीम होत गेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि सर्वाधिक कमी लॉक इन असलेली स्कीम आपल्याला असं म्हणता येईल. 3 वर्षाचा लॉक इन असतो. जी काही ही एक प्रकारचा म्युच्युअल फंड असतो, इक्विटी म्युच्युअल फंड असतो, ज्याची गुंतवणूक ही शेअर बाजार आणि त्याच्याशी निगडीत गुंतवणुकीकडे होत असते. त्यामुळे तुमचा परतावा जो असतो तो त्याप्रमाणे म्हणजे शेअर बाजाराच्या हालचालींवरती अवलंबून असतो. गेल्या काही वर्षात आपण बघितलं की मार्केट्सनी चांगला परफॉर्म केल्यामुळे ह्या स्कीम्सने देखील चांगला परतावा आपल्याला देताना बघितलाय. आणि दुसरं जसं म्हटलं की ही खूप फ्लेक्सिबल आहे. म्हणजे कमीत कमी अमाऊंट काही कंपन्यांमध्ये अगदी 500 ते 1000 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत असते आणि जास्तीत जास्त अमाऊंट तुम्ही किती गुंतवणूक करू शकता. त्यामुळे म्हणजे खूप पॉप्युलर झाली गेल्या काही वर्षांमध्ये. खरं, याचे फायदे तोटे पण आपण बघूया. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूया फायदे तोटे याचे काय आहेत नेमके. गेल्या 3 वर्षामध्ये 17.8% परतावा, कमी मुदतीचा लॉक इन आणि डिव्हिडंड करमुक्त असतो. अगदी अश्विन, ह्याच्यामध्ये कसं आहे की गेल्या 3 वर्षाचा परतावा बघणं थोडंसं म्हणजे योग्य ठरत नाही. मात्र आपण आपल्या प्रेक्षकांना काय परतावा राहिला आहे त्यासाठी सांगत आलो आहोत. पण ह्याचा परतावा हा पूर्णतः शेअर बाजाराच्या हालचालींवरती अवलंबून असतो. जर स्टॉक मार्केटनी चांगलं केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला परतावा चांगला येऊ शकतो. सगळ्यात कमी लॉक इन असलेली टॅक्स सेव्हिंग स्कीम आहेच. आणि तिसरं म्हणजे यातनं येणारा डिव्हिडंड, हा डिव्हिडंड असो किंवा तुम्ही मॅच्युरिटीला जे काही पैसे काढता आहात ते सगळेच्या सगळे टॅक्स फ्री असतात ह्यामधनं. त्यामुळे ही जास्त पॉप्युलर होण्याची म्हणजे ही काही कारण आहेत. आणि ऍट द सेम टाइम जर आपण फ्लिप साईडला बघितलं किंवा तोटे बघितले, तोटेही आपण नजर टाकूया त्याच्यावर आणि मग बोलूया त्याच्याबद्दल. शेअर बाजाराची जोखीम असते आणि मुदतीपूर्वी पैसे काढता येतात. अगदी म्हणजे बघितलं गेलं तर शेअर बाजाराची म्हणजे जो फायदा आहे तीच याची रिस्क देखील बनून जाते की जर मार्केट्सनी चांगलं नाही केलं तर तुम्हाला त्याचा डायरेक्टली त्याचा रिटर्न्स तुमच्या ह्या स्कीम्समध्ये दिसू शकतात. राहिली गोष्ट 3 वर्ष कमीत कमी लॉक इन असल्यामुळे मध्ये कुठचीच स्कीम तुम्हाला काढता येत नाही. पण स्पेशली ह्या स्कीममध्ये तर तुम्हाला अजिबात 3 वर्षाच्या आधी पैसे काढता येत नाही. खरं, ह्यातला दुसरा ऑप्शन आता आपण बघूया आणि त्या अनुषंगाने नाईक सरांना विचारूया. आपण बघूया युलिप. म्युच्युअल फंड आणि विमा यांचं मिक्स आहे असं आपण म्हणू शकतो आणि लॉक इन पिरियड आहे 5 वर्ष. सो युलिप्स हे इन्शुरन्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असतात. पण जर थोडक्यात सांगायचं झालं तर युलिप्स हे आहे म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणुकीचे ऑप्शन्स आणि त्यातनं मिळणारा म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडनं मिळणारा विमा याचं मिश्रण असतं. पैसे हे मॅनेज इन्शुरन्स कंपनीच करत असते. पण म्हणजे जसं आपण एखादा म्युच्युअल फंड घेतला आणि एखादा इन्शुरन्स घेतला त्याऐवजी तुम्ही एक युलिप घेतलं तर तुम्हाला म्हणजे सेम त्याचंच एक रूप असं युलिप्स असतं. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. म्हणजे युनिट म्हणजे म्युच्युअल फंडचे युनिट्स असतात त्या टाईपचे युनिट्स लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन असं त्याचं नाव आहे. लॉक इन हा 5 वर्ष असतो. कमीत कमी 5 वर्ष ठेवणं आवश्यक असतं तुम्हाला. आणि याचे फायदे तोटे आता आपण बघूया. विमा आणि गुंतवणूक एकाच माध्यमातून शक्य आहे. योजनेतली लवचिकता देखील महत्वाची आहे, फायदेशीर आहे. आणि डेट इक्विटी दोन्हीमध्ये गुंतवणूक शक्य आहे. आणि तोटे पण आपण बघतोय, 5 वर्षाचा लॉक इन काही वेळा अडचणीचा असतो आणि दरवर्षी हप्ता भरणं हे देखील बंधनकारक आहे. काय सांगा? तर फायदे जर आपण बघितले ना तर जसं एका चेकमध्ये एका प्रॉडक्टमध्ये तुमचे दोन्ही कामं होऊ शकतात. 3 कामं होतात ऍक्च्युली. टॅक्स सेव्हिंग होतं, तुमचं गुंतवणूक होते आणि तुमचं रिस्क कव्हर म्हणजे जे इन्शुरन्स आहे, विमा आहे
ते देखील तुम्हाला मिळतो. फ्लेक्सिबल खूप असते, म्हणजे आता ह्याच्यात कसं असतं, जर तुम्हाला वाटलं की मार्केट खूप वरती गेली आहेत तर तुम्हाला मध्ये ते पैसे डेटमधनं इक्विटीमध्ये स्विच करायचे तर ते पॉसिबल असतं. इक्विटीतनं डेटमध्ये स्विच करायचं असेल तर पॉसिबल असतं, जे ELSS मध्ये नसतं. ELSS मध्ये काय होतं, पैसे हे शेअर बाजाराशी निगडीत असतात. ह्यामध्ये गुंतवणूक ही असते ती बॉन्ड्समध्ये देखील केली जाते आणि तुम्हाला ऑप्शन असतो की मला सेफ गुंतवणुकीचा ऑप्शन हवा आहे, तर मला बॉन्ड्समध्ये सांगता येतं की माझी गुंतवणूक बॉन्ड्समध्ये जाऊ दे, किंवा माझी गुंतवणूक शेअर बाजारात जाऊ दे, किंवा माझी गुंतवणूक बॅलन्स दोन्हीमध्ये 50-50 जाऊ दे. आणि मध्ये तुम्हाला कधी जर ते विदिन स्कीम स्विच करायचं असेल तर ते देखील पॉसिबल असतं. त्यामुळे फ्लेक्सिबिलिटी जी ही आहे ना, ही या स्कीममध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. आता आपण जर तोटे बघितले तर तोट्यांमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की युलिप हा एक सगळ्यात जास्त मिससेल केलेला प्रोडक्ट आहे. म्हणजे सगळीकडे जर मी बघतो, गुंतवणूकदारांना बघतो, तर त्यांची युलिप त्यांच्याकडे असतं आणि त्यांनी ते योग्यरित्या त्यांना समजावून विकलं गेलं नसल्यामुळे गेल्या काही काळामध्ये ते थोडंसं युलिप हे एक काय म्हणतात ना, त्याला असं चांगलं असं नाव असं राहिलेलं नाही आहे. पण आत्ताच्या घडीला जर आणि आपण देखील आपल्या कार्यक्रमात नेहमी सांगितलं की युलिप घेणं अवॉइड करा म्हणून बरेचदा आपण सांगितलं देखील होतं. पण सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जर बघितलं, नवीन फॉर्ममध्ये जे युलिप्स आले आहेत, ऑनलाईन युलिप्स आले आहेत किंवा बाकी जे युलिप्स सध्या आहेत ते कॉस्ट वाईज कमी आहेत, म्हणजे चार्जेस त्यांचे कमी झाले आहेत. पूर्वी फार जास्त चार्जेसमुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली होती, आता चार्जेस कमी झालेले आहेत. सो हा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. राहिला तोटामध्ये 5 वर्षाचा लॉक इन कधी कधी अडचणीचा होऊ शकतो आणि ELSS मध्ये आपल्याला बंधनकारक नसतं की दरवर्षी पैसे भरणं बंधनकारक नसतं. PPF मध्ये आपण म्हणजे आपण बघू येत्यात. सो ह्यामध्ये युलिप्समध्ये प्रीमियम भरणं बंधनकारक असल्यामुळे ते कधी कधी तुमचं प्लॅनिंग साठी ते तुम्ही करताना लक्षात घेऊनच, म्हणजे 1 वर्षाचं प्लॅनिंग नसतं, हे पुढच्या 5-7 वर्षाचं प्लॅनिंग तुम्ही करणं आवश्यक आहे. खरं. आणि याच अनुषंगाने तुम्ही देखील काही क्षणात फोन करू शकणार आहात. 661-60216 आपला नंबर आहे. 661-60-216. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. आपण पुढच्या ऑप्शनकडे बोलूया सर आणि त्या अनुषंगाने बोलूया. आपण बघूया. PPF सरकारची सुरक्षित गुंतवणूक म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि लॉक इन पिरियड आहे 15 वर्ष. PPF हे एकदम म्हणजे काय म्हणतात ना, जेव्हा मला आठवतं की माझं करिअर सुरू केलं तेव्हा सगळ्यात पहिला ऑप्शन मी सुरुवातीला म्हणजे ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर म्हणा किंवा स्वतःचं सेव्हिंग म्हणा, तर पहिला ऑप्शन मला जो मिळाला किंवा मला लक्षात आला तो PPF होता. इतका हा पॉप्युलर होता, कारण एक काळ होता की PPFमध्ये व्याजदर खूप चांगले असायचे. म्हणजे मी 12% व्याजदर स्वतः बघितलेले आहेत, 11.5% बघितलेले आहेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये व्याजदर 8.7% आहे. पण एक काय म्हणतात ना, भविष्यासाठी गुंतवणूक कुठे करायची, तर PPF हे एक त्याचं समीकरण म्हणजे असं सिनॉनिम असं झालं होतं गेल्या काही वर्षांमध्ये. लॉक इन हा 15 वर्ष असतो, पण तुम्ही 7 वर्षानंतर 50% बॅलन्स त्यातनं काढून घेऊ शकता. सो आणि एक प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. हो, ही प्रोव्हिजन आहे. आणि याच्यामधले जे व्याजदर जे आहे, व्याजदर आणि येणारी मॅच्युरिटी दोन्ही करमुक्त. हो, याचे फायदे तोटे आता आपण बघूया आणि त्याच्याबद्दल मग सरांना विचारूया. व्याजदर 8.7% मिळणारा परतावा पूर्णतः करमुक्त असतो आणि कोर्टाकडून PPFला अभय असतं. हा एक मुद्दा तुम्ही जास्त एक्सप्लेन करून सांगाल. हां, सो त्याबरोबर तोटे देखील आपण बघूया. दीर्घकालीन मुदत काही वेळा अडचणीची ठरते आणि लवचिकता कमी आहे, त्याच्यामुळे काही वेळा थोडीशी गैरसोय देखील होते. सो जर फायदा आपण बघितला तर ही एक सरकारची अशी स्कीम आहे जिकडे तुम्हाला टॅक्स फ्री रिटर्न मिळणारी फार कमी स्कीम्स उपलब्ध आहेत सध्या. त्यातली ही एक स्कीम आहे. 8.7% तुम्हाला व्याज ह्यातनं मिळत असतं. राहिली गोष्ट फायद्यांमध्ये जर आपण बघितलं तर ही कोर्टाकडनं मिळणारं अभय म्हणजे काय, तर बेसिकली जर एखाद्या व्यक्तीवरती केस झाली असेल किंवा काही झालं असेल तर त्याला त्याची जी मालमत्ता जप्त केली जाते त्यामध्ये PPFमधला बॅलन्स हा जप्त करता येत नाही. आणि म्हणूनच कुठेतरी ह्या स्कीमला एक सिलिंग आहे. म्हणजे तुम्ही 1.5 लाख जे टॅक्स सेव्हिंगचं हे असतं, लिमिट असतं, तेवढ्या अमाऊंटच्या वरती तुम्ही गुंतवणूक करता येत नाही. म्हणजे काही कालासाठी 70,000 लिमिट होता, तर 1.5 लाखापर्यंत तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकता, पण त्यावरती करू शकत नाही. आणि मला असं कुठेतरी वाटतं सरकारचं त्यामागचं लॉजिक हे आहे की ही कोर्टाकडनं अटॅच केली, जप्ती आणता येत नाही कोर्टाकडनं ह्याची तुमचा जो बॅलन्स असतो त्याच्यावर. खरं. आता आपण आणखी एक ऑप्शन बघूया आणि त्याच्यानंतर आपण फोन घ्यायला देखील सुरुवात करणार. आपण बघूया. नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPS सरकारमान्य पेन्शन योजना आहे. लॉक इन आहे निवृत्तीपर्यंत. सो
आपण बघितलं की काही म्हणजे आता आपण जर बघितलं ना, ग्रीससारखे देश हे ॲक्च्युली पेन्शन, त्यांच्याकडे डिफाईन्ड पेन्शन बेनिफिट होतं. डिफाईन्ड बेनिफिट म्हणजे काय, तर ते एक ठरवलेलं पेन्शन देत होते. आणि आपण बघितलं की काही देश ह्या डिफाईन्ड बेनिफिट म्हणजे गॅरंटेड पेन्शन देण्याच्या कारणामुळे बँकरप्ट होताना दिसले. तर कुठेतरी 2004मध्ये सरकारला हे जाणवत होतं आणि सरकारला हे मूव्ह करायचं होतं की आपल्याकडे जे आपण गॅरंटीड पेन्शन देऊ त्याच्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किंवा डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे सरकार म्हणतं की आम्ही कॉन्ट्रीब्यूट एवढे करू, मग त्यातनं येणारा परतावा आहे तो गॅरंटी सरकारला त्याची घ्यायची नव्हती त्याच्या तिजोरीवरती, आणि तिथनं कुठेतरी NPSचा जन्म झाला. सो NPSमध्ये जर आपण बघितलं तर काय होतं, तर लॉक इन, मी समजा एक गुंतवणूकदार असेल तर मी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत माझा लॉक इन राहतो. ते पैसे माझे गुंतवणुकीमध्ये, त्यामध्ये 2 टाईपचे अकाउंट्स आहेत, Tier 1 आणि Tier 2. सो Tier 2 मध्ये देखील आपल्याला 60 वर्षापर्यंत ते पैसे गुंतवणुकीत आपला लॉक इन असतो आणि मॅच्युरिटी नंतर आपल्याला त्याचं पेन्शन घेता येतं. आणि फायदे तोटे पण याचे आपण एकदा बघून घेऊ. आपल्याला फोन यायला देखील सुरुवात झालेली, आपण फायद्या तोट्यांवर नजर टाकूया. फायदे आहेत, अतिरिक्त कर सवलत 50,000 मिळू शकते, निर्देशांकाबाहेरील स्टॉकमध्ये गुंतवणूक होऊ शकते, सर्वात कमी मॅनेजमेंट फीची योजना, हा देखील एक महत्त्वाचा याचा मुद्दा आहे. सो जर आपण बघितलं की ह्याच्यामध्ये अतिरिक्त 50,000चं बेनिफिट दिलं, कारण कुठेतरी सरकारला असं होतं की ह्याला रिस्पॉन्स जास्त व्हायला पाहिजे, म्हणून गेल्या वर्षीपासून यामध्ये ॲडिशनल ATC मधल्या 1.5 लाखाच्या व्यतिरिक्त ह्याला टॅक्स बेनिफिट देण्यात आलं. बरोबर. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पूर्वी असं व्हायचं की तुम्ही इंडेक्स फंड्समध्येच, म्हणजे जे फंड मॅनेजर्स होते त्यांना केवळ इंडेक्स स्टॉक्समध्येच गुंतवणूक करणंची परमिशन होती, परवानगी होती. आता ते इंडेक्सच्या बाहेर देखील गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे थोडेसे रिटर्न्स जे आहेत ते थोडेसे इंडेक्सपेक्षा तुमचे वाढू शकतात. सगळ्यात स्वस्त सध्याची जी मॅनेजमेंट फी म्हणजे सर्व्हिस चार्जेस असलेली स्कीम जर कुठची असेल तर सध्याची NPS आहे. ऑफकोर्स त्याबरोबर तोटे देखील आपल्याला बघायला लागतील. तर ह्यामध्ये जे तुमचं वय किती असेल, तुम्ही किती यंग असाल तरी तुम्ही 100% पर्यंत इक्विटीमध्ये जाऊ शकत नाही. तुमचे जे अकाउंटमधले गुंतवणूकही 50% सीमित राहते. मुदत जेव्हा संपते, समजा आता मी रिटायर झालो, माझ्याकडे 1 करोड रुपये अकाउंटमध्ये जर जमा झाले असतील तर मी फार तर 60 लाख रुपये काढून घेऊ शकतो. उरलेलं 40 लाखावरचं मला पेन्शन घ्यावं आणि ठेवावंच लागतं आणि पेन्शन घ्यावं लागतं. सो ही एक फ्लेक्सिबिलिटी कमी असल्यामुळे थोडासा हा एक ड्रॉबॅक आहे या स्कीमचा. एक ब्रेकची वेळ झाली, मात्र ब्रेकपूर्वी आपण फोन घेऊया. किरण यांचा पुण्याहून फोन आहे. किरणजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. बोला. माझ्याकडे SBI आहे 325 तर आता काय ऍव्हरेज करू का? ठीक आहे. आणि शासकीय नाही 277 बर, प्रश्न सरांना पोहोचलेला आहे, पण एक हा बोला. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा पुन्हा एकदा. हा, मी SBI 325 घेतलेत. हो. मग आता ऍव्हरेज करू का? ठीक आहे. आणि शासकीय 277 घेतलेत तर काय होल्ड करू का विकून टाकू? याचं उत्तर देऊया. एक छोटासा ब्रेक इकडे घेणार आहोत, आम्ही लगेच परत येणार आहोत. पात्रा पैसा झाला. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कर बचतीसाठी गुंतवणुकीचे पर्याय आज आपण बघितलेले, त्या अनुषंगाने आता तुमचे प्रश्न येत आहेत. ब्रेक पूर्वी प्रश्न आलेला होता सर आपल्याला त्याच्याबद्दल. सो एक आपण इंडिव्हिज्युअल स्टॉक्सबद्दल कमेंट करत नाही. राहिली गोष्ट, तुम्ही जो बँकेचा स्टॉक म्हटलं, आय नो की त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती प्राईस खालती आली आहे. माझं एकच सांगणं असतं नेहमी ह्यामध्ये की जर तुम्हाला असं वाटतं की ती एखादी कंपनी, ती एखादी बँक तुम्ही पुढचे काही वर्ष देखील बँक करत राहाल आणि म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला असं नाही काही कंपन्यांचे स्टॉक्स, बँकांचे स्टॉक इतक्या प्रमाणात करेक्ट झालेत ते थोडंसं कुठेतरी मार्केटने ओव्हर रिॲक्शन केलेली आहे. सो तुम्हाला जर वाटतच त्या कंपनीमध्ये, त्या बँकेमध्ये अजूनही भरोसा असेल तर तुम्ही नक्कीच त्याला, म्हणजे जर ती 320 रुपयासाठी एखादी कंपनी चांगली होती तर ती खालच्या प्राईसला देखील चांगली असली पाहिजे. फक्त एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा की शॉर्ट टर्मचा व्ह्यू घेऊ नका, कारण शॉर्ट टर्ममध्ये मार्केट्स खूप विचित्रप्रमाणे बिहेव करू शकतात. त्यामुळे जर तुमचं 2-3 वर्षाचं, 5 वर्षाचं होरायझन असेल आणि तुम्हाला ती कंपनी योग्य वाटतं तर तुम्ही नक्कीच ॲव्हरेज आउट करू शकता. खरं. आपल्याला 2 फोन आलेले आहेत, आपण ते घेऊया आधी आणि मग दोन्हीची उत्तर एकदम घेऊया. मारुती खरात बोलतायत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
हा सर, हा बोला. मी इन्कम टॅक्सच्या 30% लिमिटमध्ये आहे. मी सध्या पीपीएफ मी पूर्ण 1.5 लाखापर्यंत भरतो. बर. तर मला टॅक्स बचतीसाठी पीपीएफ बरोबर दुसरं जे पर्याय त्या तिन्ही कम्पॅरेटिव्ह मध्ये मला जास्त बेटर पर्याय कोणता राहील? आपलं वय काय मारुतीजी? मी इन्कम टॅक्सच्या 30% लिमिटमध्ये मी भरतो पेमेंट. वय काय आपलं? वय माझं 51. ओके. दुसरा प्रश्न. हा, दुसरा प्रश्न घेऊया आपण. गणेश बोलतायत. नमस्कार गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा सर, मला म्युच्युअल फंड चांगला कोणता आहे? टॅक्स सेव्हिंगसाठी एकदम चांगला म्युच्युअल फंड कोणता आहे विचारत होतो. तुमचं वय किती आहे आणि तुमचं इन्कम किती आहे? 28 वय आहे सर माझं. मी शिक्षक आहे. हा, इन्कम माझं 4 लाखापर्यंत जातं सर. ठीक. ओके. सो मारुतीजींचा पहिला प्रश्न होता की ते पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतायत, वय 51 आहे. थोडेफार पैसे तुम्ही नक्कीच ELSS मध्ये गुंतवणूक करावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण एक लक्षात घ्या की तुम्ही एका साईडला तुमच्याकडे अत्यंत सुरक्षित अशी योजना आहे जी फिक्स्ड रिटर्न तुम्हाला देत आहे. तर दुसऱ्या साईडला ELSS सारखी जर तुम्ही गुंतवणूक घेतली तर तुम्हाला त्यामधनं म्हणजे थोडंसं धोका पत्करू शकता, थोडीशी रिस्क घेऊ शकता आणि थोडेसे रिटर्न्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधले तुमच्या ओव्हरऑल गुंतवणुकीचे वाढवू शकता. त्यामुळे ELSSचा पर्याय तुम्ही नक्कीच घ्या. PPFला मात्र एक लक्षात घ्या, PPF आपण करतो त्याला फिक्स्ड इंटरेस्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण 10-15 वर्ष देऊ शकतो. तर ELSS आहे किंवा इक्विटीशी निगडीत असलेल्या गुंतवणुकीला मात्र आपण केवळ लॉक इन 3 वर्ष आहे म्हणून 3 वर्षानंतर काढून घेऊ नका. तर त्याला देखील तेवढाच वेळ द्या. जसं आता तुम्ही 51 आहात तर दोन्ही गुंतवणूक 60 वर्षानंतर काढण्याचा विचार करा. तर नक्कीच तुम्हाला त्यातनं बेनिफिट होऊ शकतं. राहिली गोष्ट ह्यांनी विचारलं होतं स्कीम कुठची गुंतवणूक. दुसरा प्रश्न होता की कुठची ELSS स्कीममध्ये गुंतवणूक करावी. मला वाटतं तुम्ही तुमच्या ॲडवायझरला कन्सल्ट करा. ELSS हा ऑप्शन गुंतवणूक करावा की नाही नक्कीच करावी. सध्या ELSS मध्ये बरेचसे प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध असतात. काही ELSS मिड कॅपमध्ये गुंतवणूक करतात, म्हणजे छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, मीडियम साईजच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. काही कंपनीज असतात त्या लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करतात. तर दोन्हीचं मिश्रण असलेल्या ज्या लार्ज आणि मिड कॅपचं मिश्रण असलेले जे स्कीम्स असतील त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. खरं. आणि या अनुषंगाने आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की आज आपण 4 ऑप्शन्स दाखवलेले आहेत. आणखी 4 ऑप्शन्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुढच्या भागामध्ये. तेव्हा पैसा झाला मोठाचा पुढचा एपिसोड चुकवू नका. नाईक सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणाबद्दल. आणि आम्ही पुढच्या आठवड्यात देखील तुमचे फोन कॉल्स घेणार आहोत. या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील तर पुढच्या आठवड्यात देखील जरूर विचारा. आजच्या एपिसोडमध्ये आता इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन पर्यायांसह. पाहत राहा ABP.